तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गाव सुंदरनगर येथील मोकळ्या जागेत 26 एप्रिलच्या रात्री अंदाजे 1 वाजण्याच्या सुमारास 8 जण उभे असल्याचे गस्तीवर असलेल्या उपनगर पोलिसांना दिसले। पोलिसांनी संशयितांच्या जवळ जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना पाहताच संशयितांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान 19 वर्षीय संशयित सार्थक आहेर यांनी पोलिसांवर गोळी झाडण्यासाठी आपल्या पॅन्टच्या खिशात लपवलेली बंदूक काढत असताना ट्रिगर दबल्याने त्याच्याच मांडीत गोळी घुसल्याने पुढील अनर्थ टळला आणि त्यानंतर उपनगर पोलिसांनी मोठ्या चपळाईने त्याला व त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बंदुकीसह दरोड्यात वापरले जाऊ शकते असे हत्यार, दोरी, 2 दुचाकी असा मिळून जवळपास 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदर 8ही संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। उपनगर पोलीस ठाण्यात सदर संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपायुक्त डॉक्टर मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। दरम्यान सुंदरनगर परिसरात हे संशयित कोणातरी व्यावसायिकाला लुटण्याच्या तयारीत होते। त्या अनुषंगाने उपनगर पोलीस पुढील तपास करत आहेत। वयाने लहान असलेल्या या संशयितांना शस्त्र कुठून मिळाली याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे। या घटनेनंतर रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना सुरक्षा साधनांसह सुसज्ज करून गस्तीवर पाठवण्याची खबरदारी नाशिक पोलीस आयुक्तांनी घ्यावी व या भागातील गुन्हेगारी घडामोडी पाहता या भागात 24 तास सतर्क गस्ती पथक तैनात करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। जबाबदारी न्याय